तुम्हाला माहिती आहे का मंडळी, जर आपण 1 कप इतकी साखर मिक्सर जारमध्ये ऍड करून देऊन गरा वाटून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता सेम कपाने आपल्या अर्धा कप इतकं तूप त्यामध्ये ऍड करायचं आहे. छान प्रकारे आपण हाताने फेटून घ्यायचं आहे. आज मी रेसिपी बनवण्यासाठी स्पेशल घीचा वापर केलेला आहे, मीरा होममेड काव घी. परफेक्ट पारंपरिक पद्धतीने बिना प्रिझर्वेटिव्हचा वापर करून हा तूप बनवला जातो. ऑर्डर्स करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिलेले आहेत. साखर आणि तूप छान प्रकारे फेटून झालं की त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ, पाव कप इतकं बेसन पीठ, बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, विलायची पावडर टाकून मिक्स आउट करायचं आहे. या पद्धतीने आपण गोळा मळून घ्यायचा आहे. लगेच याचे नानकटे तयार करायचे आहे. रेसिपीमध्ये मी मीरा घी वापरलेलं, त्यांचा रिझल्ट बघा. लास्टला रेसिपी एकदम परफेक्ट झालेली आणि चव तर एकदम अप्रतिम झाली. नक्की दिवाळीसाठी हा घी ऑर्डर करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. आता लो फ्लेमवरती छानपैकी नानकटे आपल्या बेक होण्यासाठी ठेवायचे. साधारण 20 मिनिटांनंतर पावसावर परफेक्ट नानकटे रेडी आहे. सो मंडळी, गव्हाच्या पिठाची नानकटे रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, बिलकुल कंजूसी करू नका. आपल्या पेजला प्लीज सबस्क्राईब तसे फॉलो करा. नक्की ही रेसिपी ट्राय करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.